नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी। शासकीय स्तरावरती खुशखबर आलेली आहे। 3 महिने वितरित करण्यासंदर्भात 3 हप्ते वितरित करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारे महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। तर पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आपण माहिती पाहणार आहोत 3 हप्ते वितरित करण्यासंदर्भात। आता तुम्ही म्हणाल हे 3 हप्ते कोणते असणार आहेत? अगोदर आता एप्रिलचाच हप्ता आम्हाला आणखीन जमा झालेला नाही लाभार्थ्यांना। तर पहा, अपडेट महत्त्वाचे आहे। पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा, सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित मिळून जाईल। तर या ठिकाणी पहा, ऑफिशियल साईटवरती एप्रिल हप्ता वितरणासंदर्भातला एक आपल्याला मेसेज पाहण्यास मिळालेला आहे आणि त्या मेसेजनुसार लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता वितरित केला जाणार आहे। 9 एप्रिलपासून ते 10 एप्रिल पर्यंत पोर्टल सक्रिय राहणार नाही। सदर कालावधीत पोर्टलवर लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून पोर्टल सक्रिय राहणार नाही, अशा पद्धतीचा मेसेज होता। 9 तारखेपासून हप्ता वितरणाची प्रोसेस आपल्याला या ठिकाणी पोर्टलवरती पाहण्यास मिळत आहे। प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यापूर्वी ही प्रोसेस करणं खूप गरजेचं असतं। आता पहा, एप्रिल हप्त्यासंदर्भातली इथपर्यंत माहिती सर्वांना आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना, दिव्यांग लाभार्थ्यांना मात्र 9 ते 10 एप्रिल दरम्यान हप्ता वितरणाची प्रक्रिया किंवा हप्ता वितरण करण्यासाठीची जी पूर्वतयारी असते, जी प्रोसेस असते, ती या ठिकाणी लागू होण्यासाठी हा मेसेज नाही। म्हणजे हप्ता वितरण करण्यासाठी त्यांच्यासाठी हा मेसेज नाही, त्यांच्यासाठी ही तारीख नाही। एप्रिलचा हप्ता त्यांना एका वेगळ्याच तारखेला मिळणार आहे। पण यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा होता, टेम्पररी दिव्यांग बांधवांना एप्रिलचा हप्ता मिळणार की नाही या संदर्भात सुद्धा प्रश्न निर्माण झालेला होता। परंतु आता काळजी करायची गरज नाही। शासन स्तरावरती एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे, सकारात्मक अपडेट आहे ही लाभार्थ्यांसाठी। जे दिव्यांग बांधव आहेत, टेम्पररी दिव्यांग बांधवांसाठी शासकीय स्तरावर एक महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन केलं जाणार आहे आणि या बैठकी दरम्यान महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाणार आहे। सद्यस्थितीला अशी माहिती मिळालेली आहे, जे टेम्पररी दिव्यांग बांधव आहेत, या टेम्पररी दिव्यांग बांधवांना एप्रिल महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे। बरोबर आहे, एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला सुद्धा मिळणार आहे। जरी तुम्ही टेम्पररी दिव्यांग असाल, म्हणजे तुमच्याकडे टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र असेल, टेम्पररी UDID कार्ड असेल, तर तुम्हाला या अगोदर चिंता होती, अगोदर प्रश्न पडलेला होता की एप्रिलचा हप्ता मिळणार की नाही। परंतु आता तुमचा जो प्रश्न आहे तो मिटलेला आहे, काळजी मिटलेली आहे। फायनली तुम्हाला एप्रिलचा हप्ता वितरण करण्यासंदर्भातली सकारात्मक पॉझिटिव्ह गोष्ट समोर आलेली आहे। त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पहा, 3 हप्ते वितरण करण्यासंदर्भातली आपण माहिती पाहिलेली होती। तर या ठिकाणी हे 3 हप्ते दिव्यांग बांधवांसाठीच असणार आहेत। कोणते दिव्यांग बांधव? तर टेम्पररी दिव्यांग जे आहेत त्यांच्यासाठी पहा, 3 हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे। म्हणजेच एप्रिल, त्यानंतर एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्याचं वितरण टेम्पररी दिव्यांग बांधवांना केलं जाणार आहे। त्याचबरोबर या कालावधीमध्ये जे टेम्पररी UDID कार्ड धारक आहेत त्यांना परमनंट UDID कार्ड धारक उमेदवार करण्यासाठी, म्हणजेच दिव्यांग बांधवांना, टेम्पररी दिव्यांग बांधवांना परमनंट दिव्यांग करण्यासाठी सुद्धा कार्यप्रणाली सुरू असणार आहे। त्यामुळे नक्कीच आता टेम्पररी दिव्यांग बांधवांना सुद्धा या योजनेचा लाभ सुलभपणे मिळण्यासाठी कुठेतरी सकारात्मक मुद्दा आपल्याला समोर आलेला आहे किंवा सकारात्मक गोष्ट घडलेली आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो। सद्यस्थितीला ही माहिती समोर आलेली आहे की टेम्पररी दिव्यांग बांधवांना सुद्धा एप्रिलचा हप्ता मिळणार आहे। त्याचबरोबर पुढच्या 3 महिन्याचा सुद्धा लाभ वितरित केला जाणार आहे आणि या 3 महिन्यादरम्यान तुम्हाला टेम्पररी दिव्यांग बांधवावरून परमनंट दिव्यांग बांधव करण्यासाठी सुद्धा कार्य केलं जाणार आहे। तर अतिशय आनंदाची बातमी आहे। आता हे 3 हप्ते तुम्हाला एकत्र मिळणार नाहीत, नाहीतर तुमचा गोंधळ होऊन जाईल। या 3 हप्त्यांमध्ये तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळणार आहे, मेचा मिळणार आहे आणि जूनचा मिळणार आहे आणि सदर कालावधीत तुम्हाला टेम्पररी दिव्यांग बांधवावरून टेम्पररीवरून परमनंट करण्याचं सुद्धा कार्य केलं जाणार आहे। तर अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे। सद्यस्थितीला ही माहिती समोर आलेली आहे। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या योजनेच्या जाणून घेण्यासाठी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।